लक्ष्मीच्या पावलांनी आज दिनांक 22 जानेवारी आणि भाग आहे 320वा। तर आता अद्वैत म्हणतो की चल नैना घराबाहेर निघ, तर नैना म्हणते की मी कुठेही जाणार नाहीये, तुम्ही माझ्यावर अन्याय करू शकत नाही। तेवढ्यात आबा म्हणतात की नैना तू घराबाहेर निघ, तुला घराबाहेर जावं लागणार आहे। या निर्णयात मी अद्वैतच्या बरोबर आहे आणि तुला घराबाहेर जावं लागणार आहे असं आबा म्हणत असतात। मीच काय, या घरातल्या सगळ्यांची मनं तू दुखावलेत, त्यामुळे एकीला एक आणि एकीला एक न्याय मी करणार नाहीये, तुला या घरातून बाहेर जावं लागेल। अगं आम्ही सगळ्यांनी भावनाच्या विटेने हे घर बांधलेलं आहे, याला प्रेमाचं सिमेंट लावलेलं आहे आणि ते प्रेम इतकं घट्ट आहे ना, या घरावर इतकी वादळं आलीत आतापर्यंत तरी बी हे घर हललं नाही आणि आता बी मी ते होऊ देणार नाही। आणि आज जे तू वागली आहेस ना, त्यामुळे आमच्या घराचा ब्रिज खाली पडतोय की काय, कोसळतोय की काय असं वाटायला लागलंय। आमच्या भावनांना तू खोटी आशा दाखवलीस। अगं मला वाटायचं आता मी पंजोबा होणार, आता मी आजोबा होणार, तुझी या घराशी नाळच जुडलेली नाही तर त्या बाळाची काय जुडणार ग। पण नाही ना, माझ्या दाढीचे केस उगाच सफेद झालेले नाहीयेत, मी माझ्या या घरकुलाला उगाच ढासळू देणार नाहीये। जर वाळवी लागली असेल ना तर ती लगेच झाडायची असते। तर नैना म्हणते आबा हे तुम्ही बोलताय? तर आबा म्हणतात होय मीच बोलतोय। हे बघ, कलानं सगळ्यांचा विश्वास संपादन केला, भावना जपल्या, पण तू सगळ्यांचा भावना शून्य होऊन विश्वासघात केलास आमचा। मग आता अशामध्ये दोन्ही पारडे समान नाहीत नव, तेव्हा तुला समान न्याय मिळणार नाही। अद्वैत, समद्यांचा सोक्षमोक्ष लावेपर्यंत हिला इथं थांबू दे। डॅडने कशाला असं बोलायचं, हकलवायची ना हिला। तर नेमकी ही कला काय करणार आहे ना, यावर मला लक्ष दिलं पाहिजे। मला काहीही करून हिचा प्लॅन मुरून काढला पाहिजे, तरच या दोघी आमच्या घरातून फुटतील। वडील म्हणतात आबासाहेब आम्ही आता निघतो। तर आई म्हणते आबाजी मी पण निघते यांच्यासोबत, लय अपराध केल्यासारखा वाटतंय आणि हो नैनीला पण घेऊन जाते, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबत राहायची लायकी नाहीये तिची, आम्हीच चुकलो, आम्ही तिला योग्य शिकवण दिली नाही। अद्वैत म्हणतो एक मिनिट मिसेस खरे, तुम्ही का माफी मागताय, तुमची यात काहीच चूक नाही। वडील म्हणतात अद्वैतराव हा तुमचा मोठेपणा आहे, पण आम्ही आता निघतो। आबा म्हणतात कलाच्या आई आहो तुम्ही इथे या घरात राहिलात, संकोच वाटून घेऊ नका। अद्वैत म्हणतो यस मिसेस खरे, आणि जी व्यक्ती चुकली आहे तिला या घरातून बाहेर जाऊ द्या ना, तुम्ही का निघताय? आई म्हणते जावई बापू, ज्या कारणासाठी मी इथं आले होते ते कारणच आता राहिलं नाही ना, मग कशापायी राहायचं इथे। हो तुम्ही समद्यांनी मला आपलंसं करून घेतलं, मला लय सांभाळलं, तुमचे लय लय उपकार आहेत ओ माझ्यावर, पण आता या झालेल्या प्रकरणामुळे या समद्याचा इचका नको व्हायला, म्हणून जाऊ दे मला। नैना मनात म्हणते ही मम्मा काय परत त्या चाळीतल्या रूममध्ये घेऊन जाणार की काय मला, नाही मी असं होऊ देणार नाही, मी इथून कुठेही हलणार नाहीये, मला वेळेवरच थांबलं पाहिजे। आणि मग ती मम्माला म्हणते मम्मा मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाहीये, मी इथेच राहणार आहे, माझी यात एकटीची चूक नाहीये, तू मला एकटीलाच का घेऊन चाललीये, हा अन्याय आहे आणि मी तुझ्याबरोबर त्या चाळीच्या घरामध्ये येणार नाहीये। आई म्हणते लाज नाही का वाटत तुला, चल मुकाट्याने चल। नैना म्हणते मला असं दंडाला धरून खेचायचं नाही हा, समजलं? आई म्हणते चल मुकाट्याने चल म्हटलं ना, तर आईला ती ढकलते, तर सगळे नैनाकडे पाहत असतात। तेवढ्यात रोहिणी म्हणते म्हणजे आता निदान ही बाई तरी निघाली, मनातल्या मनात म्हणत असते थँक गॉड माझी रूम मोकळी झाली, ॲटलिस्ट बाकीच्या दोघी सुद्धा जातीलच, प्लॅन तर फुल प्रूफ केलेला आहे। तर आई म्हणते हे सगळं रोहिणी मनात म्हणत असते। तर आई म्हणते जावई बापू तुम्हासनी एक विनंती करायची आहे, हे बघा ही पोरगी तुमच्या समोर आहे, ही अशीच आहे पहिल्यापासून, पण माझी कला लय गुणी आहे, ती लय मन मिळावू आहे, ती चुकूनही कुणाला दुखवणार नाही, माझ्या कलेला तेवढं सांभाळा आबाजी, माझ्या कलेला तेवढं सांभाळून घ्या, असं रडत रडत कलेची आई म्हणत असते आबांना। आबा म्हणतात विहीनबाई जाण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, कुठल्या दोन्ही व्यक्तीमधला नातं तिसऱ्यामुळे खराब होत नाही, तर फक्त त्या दोन व्यक्तीमुळेच खराब। सरोज म्हणते आता निघताय ना तुम्ही? आई म्हणते होय सरोज मॅडम निघते मी, काही चुकलं असेल माकलं असेल तर माफ करा मला। रोहिणी म्हणते चला मिसेस खरे निघताय ना,
तर माझ्या रूम मधला सामान बांधा, रिकामी करा माझी रूम, खूप पसारा आहे तिथे आणि काळजी करू नका, 2च दिवसात तुमच्या दोन्ही मुली सुद्धा घरी येतील. आता आबा सरोज रजनी रोहिणीला भेटायला जातात तिच्या बेडरूममध्ये आणि तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करतात आणि रोहिणी ड्रामा करत असते रडायचा. हे सगळं एकीकडे चालू असतं तर दुसरीकडे काय, आता इकडे राहुल सगळं सामान नयनाचं त्याच्या कपाटातून बाहेर टाकत असतो, काढत असतो. ही बाई डेंजर आहे, 24 तास माझ्या डोळ्यात धूळ टाकू शकते, म्हणजे ही बाई काहीही करू शकते. आजपर्यंत माझ्या जीवावर सगळे शॉक करत आली आणि हिचे सगळे शॉक बंद करून टाकणार. तेवढ्यात नयना येते. तोपर्यंत तो परफ्यूमची वगैरे बॉटल असते ती तिच्या पायाकडे फेकून दिलेली असते त्याने. आणि आता राहुलला म्हणते, राहुल अरे काय चाललंय तुझं, एक गप्प बसायचं, राहुल म्हणतो. राहुल अरे तू काय करतोयस, प्लीज बेबी. बेबी बेबी काय म्हणायचं नाही मला, तुझी ही सगळी नाटकं बंद करायची. बेबी बेबी नेहमी मी म्हणते ना, आपण दोघेही सारखेच आहोत. नाही नाही, स्वतःला माझ्याशी कम्पेअर करायचं नाही. प्रेग्नेन्सीचं एवढं नाटक केलं तेव्हा मी दिसलो नाही कुठे, तुझं एवढं हे प्रेम होतं ना, सगळं मी तुलाही बोलू शकते. लग्नाआधी आठवतं तू काय केलंस, तू हे सगळं केलंस म्हणून मला हे करावं लागलं, असं नयना म्हणते राहुलला. तर राहुल म्हणतो तू घर सोडायचं आता, निघायचंस. तर तिला हक्कलपट्टी करत असतो आणि ती म्हणत असते अरे राहुल प्लीज असं करू नको. तर राहुल तिच्या हक्कलपट्टी करतो बेडरूम मधून. मग ती गेस्ट रूमच्या दिशेने जात असते. तिथे रोहिणी गेस्ट रूमला टाळा लावून उभी राहिलेली असते चावी हातात घेऊन. तर रोहिणी काय म्हणते बघा. तर रोहिणी म्हणते काय ग कुठे निघालीस, राहुलने रूम बाहेर काढलं का, हाच तो तुझा माज आहे ना, तो उतरवला नाही ना, तर नावाची रोहिणी नाही आणि गेस्ट रूम मध्ये जाते, जरा नीट बघ. इकडे ती बघते नयना, तर तिला दिसतं की रूमला टाळा लावलेला आहे. तर म्हणते गेस्ट रूम ही गेस्ट साठी असते, इनफॅक्ट तुझी या घराची पाहुणी व्हायची सुद्धा लायकी नाही, तेव्हा कोणतीही स्पेशल रूम तुला मिळणार नाही आणि गेस्ट रूम तर नक्कीच नाही. नयना आता काय करू, मी कुठे जाऊ असं मनातच विचार करत असते. तोपर्यंत इकडे काय अद्वैत आणि कला बघूया काय म्हणतात. कला म्हणते चांदेकर तू सगळ्यांसमोर सगळी परिस्थिती माझ्या विरोधात असताना माझ्या बाजूने बोललास, मला खरं तर मनापासून तुला थँक्यू म्हणायचं आहे. तर अद्वैत म्हणतो मनापासून थँक्यू म्हणू नकोस आणि विषयाला फुलस्टॉप देऊ नको, विषयाला फुलस्टॉप लागल्यासारखं आहे थँक्यू म्हणणं. अजून 100% तुझ्यावर विश्वास नाहीये, मी तुझी बाजू घेतली म्हणजे मला पटतंय असं नाहीये, तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि तेही पुराव्यासकट. तुझी बहीण समजते काय स्वतःला, असं करून तिच्यावर थोडी चिडचिड करते आणि ती म्हणते हो मीही समजू शकते तुझी ही चिडचिड. त्यानंतर ती म्हणते, कला म्हणते चांदेकर पण तू माझ्या बाजूने उभा राहिलास म्हणून परिस्थिती थोडी तरी निवळली, त्यामुळे तुझे मनापासून थँक्यू, खरंच थँक्यू. चांदेकर मी तुझ्या शब्द खाली पडू देणार नाही. उद्या पाहूया चांदेकरला दिलेला शब्द, नवऱ्याने दिलेली साथ आणि आबाने ठेवलेला विश्वास यावर आपली कला कशी मात आणते आणि काय प्रयत्न करते आणि ती प्रयत्न करत असताना नयना रोहिणी हे सगळे कशा अडथळे आणतायत हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते आणि उद्या पाहू पुन्हा याचा पुढचा भाग.